मी राहुल पांडुरंग खटकाळे, बर वाडेगाव. बर. मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लागलेत त्याच्यामध्ये जास्त हवा कुणाची आपल्या गावातून? गावातून म्हणण्यापेक्षा पूर्ण जवळा गटात हां, अतुल मालक पवार हेच यांचीच हवा आहे. अतुल मालक पवारच का? यशराजे साळुंके पाटील आहेत. सर्वसामान्य घरातलं नेतृत्व आहे बर अतुल मालक. बर आणि आजपर्यंत काय झालंय, नेत्याचा मुलगा त्याच्या पाठीमागं सर्वसामान्य जनतेनं पळायचं. बर. हे आता आपल्याला असलं बंद करायचं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला मुलगा जिल्हा परिषद सदस्य झालाच पाहिजे. आणि त्यांना गेल्या 5 वर्षाचा अनुभव हा पूर्णपणे आहे. त्यामुळे अनुभवी नेतृत्वाला आपण सर्वसामान्य म्हणजे सर्व समजणाऱ्या तरुणांनी अशा नेतृत्वाला आणि शेतकऱ्याच्या मुलाला परत एकदा संधी द्यावी आणि पूर्ण जवळ्या गटाचा विकास करावा ही माझी मनोमन पूर्णपणे इच्छा आहे. धन्यवाद. बालेकिल्ला असला हां, अतुल मालक असं नेतृत्व आहे की तो बालेकिल्ला पाडू शकतो आपण. गेल्या 5 वर्षामध्ये ह्या गावामध्ये कोणतं विकासाचं एकही काम झालं नाहीये का? पुढं जिल्हा परिषद म्हणतो का हां, जिल्हा परिषदमधून काय काम झालेलं आहे? कामं आता तरी बऱ्यापैकी रस्त्यांचीच कामं लागली. बर. हां, म्हणजे आता वाडेगावमधून काय समस्या आहेत? सध्या वाडेगावमधून शेतकऱ्यांची रस्त्याची जागोजाग जरा पावसाळ्यात जरा अडचण असते रस्त्यांना जाण्यासाठी. बर. ती रस्ते भरून घेणं, मुरमीकरण करणं. मग अतुल डांबरीकरण पवार पवार ह्या या कामाचे योग्य प्रकारे करतील का काम? एक नंबर अतुल पवारांचं काम चालू आहे. सध्या तरी सध्या जवळ गटात अतुल पवारांना प्रत्येक कार्यकर्त्यांचा भरघोस प्रतिसाद आहे. आणि तसा प्रतिसाद मला तर वाटतं सांगोला तालुक्यात कुठल्याच नेत्याला नाही. बर. हां, कुठेही जावा अतुल पवार तळागाळातलं नेतृत्व अतुल पवार. माझी तर इच्छा आहे की अतुल पवार हा सध्या तरी 5,000 मतांनी लीड बाले किल्ला ढासळण्यासाठी 5,000 मतांनी लीड अतुल पवार येते. बर. हां, ठीक आहे, धन्यवाद. तर आज जर बोललं तर उद्या अतुल मालक काम पूर्ण करते. बर. आतापर्यंत काय कामं केलेत मग तुमची? कामं केले, लाईटची कामं केलेत, बसायला बाकलं दिलेत, लाईटची कामं आहेत. बर. कोणाला पाणी नाही तिथं बोर पाडून दिलेत मालकांनी. आता जवळा हा गट आहे तो दीपक आबांचा बालेकिल्ला आहे 40 वर्षापासून. मग तरी अतुल पवारच का? आम्ही बालेकिल्ला ढासळू. मालकाने कामं केले. मग गेल्या 5 वर्षामध्ये काही तुमच्या गावाचा विकास नाही झाला का? झाला पण ते थोड्या लोकांचं झालं असं झालं. बर. बाकी कार्यकर्त्याचं काय झालं नाही. कार्यकर्ता आता कसं अतुल मालक तळागाळात जाऊन कामं करायला लागले सगळे. हां. काहीच कामं झालं नाही. ते अतुल मालक पवार यांनी 20 ते 25 दिवसात जवळ गटात भरपूर कामं केली. ते आमच्या गावात जर तुम्ही बघितलं बर. तर प्रत्येक वाडी वस्तीवर लाईट, हां रस्ते असू द्या, हां. परत मालवाडी म्हणून इथे जिम दिले, बर. अजून काम आहे ते भरपूर. काय ग्रामपंचायती गावामध्ये एक लहान मुलांना व्हॉलीबॉलचं मैदान करून दिले. भरपूर कामं केली, त्याचा काय विषय नाही. त्यामुळे अतुल मालक पवार हे निवडून येते. अतुल मालक पवारांवरती तुमचा विश्वास आहे, तुमच्या गावाचा विकास करतील म्हणून? 100% जिल्हा परिषद सदस्य व्हायच्या आधी इतका विकास केला, नंतर कशावर करणार नाही. 100% आमच्या गावातून अतुल पवार मालकांना भरपूर लीड मिळेल. आणि जवळ जिल्हा परिषद गटातून अतुल मालक पवार हे फिक्स जिल्हा परिषद सदस्य गाव कोणतं आपलं? वाडेगाव. आता सध्याला जे इलेक्शन लागलेलं आहे जवळा गटातून जिल्हा परिषदचं, तर आता तुमच्या गावातून जास्त चर्चा कुणाची आहे? अतुल मालक पवार. अतुल मालक पवारच का सर? या माणसानं काय केले, निवडणूक लागायच्या अगोदरपासून ह्या गावाला विकास चालू केला आहे. कुणाला रस्ते पाहिजे त्यांना रस्ते अडचण दूर केले. कुठं एक वस्ती असेल तिथं लाईटची व्यवस्था करून दिली. आणि स्टँडवर जी वयस्कर लोक ही एस टीसाठी प्रवासासाठी बसते त्यांच्यासाठी बसणी व्यवस्था केलेली आहे. आणि हा माणूस निवडणुकीला वेळ असताना सुद्धा इतका खर्च करू शकतो, तर निवडून आल्यावर ह्या गटासाठी किती खर्च करेल. या एका मुद्द्यासाठी आम्ही त्यांच्या मागं संपूर्ण वाडेगावातील जनता एक मुखाने त्यांच्या पाठीमागं आहे. अतुल पवारांनी आमच्या मुलासाठी जिमचं काम केलेलं आहे आणि लाईटी लावल्याच्या आणि रोडचं काम चालू करणार आहे. बर. त्यांच्यासाठी आमच्या मुलासाठी त्यांनी सहकार्य केले म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करणार. बर. मग आता तुम्ही एक गृहिणी म्हणून तुमच्या काही समस्या आहेत? आमच्या समस्या आहेत की आमच्या बायकांना घर बसल्या काही काम द्यावं. बर. परत काही रोजगार हमीची जरा
तोटा चालू आहे आमच्याकडं. बरं. कामं नाही ती बरं बाहेरला आमच्या देवावरती रोजगार हमीची कामं देवावरती. बरं. आमच्या काही समस्या आहेत त्या बायकांच्या ती अतुल पवारांना पूर्ण करावं त्या, बरं असं माझं म्हणणं आहे. ताई आपलं नमस्कार, माझे नाव योजना चंद्रकांत सूर्यगंध, वाडेगाव भीमनगरमध्ये राहते. बरं. या जिल्हा परिषदला आपले अतुल पवार मालक जे उभारले आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. यांनी आजपर्यंत आपल्या इथे वेगवेगळ्या ठिकाणी लाईटीचे डाम, परत पुरुषांसाठी आपल्या समाज मंदिरमध्ये आपल्या इथं समाजात जिमची निर्मिती केली. आणि पर्यटन स्थळ असं म्हणून की उन्हाळ्यात आपल्याला बसता यावं महिलांना किंवा पुरुषांना वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली झाडांखाली बसण्यासाठी बाग टाकली आहे. तसेच आपल्या भीमनगरमध्ये आजपर्यंत झाला नव्हता असा हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्यामध्ये महिलांचा भरपूर प्रतिसाद भेटला त्यांना. त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्यांनी एखादी महिलांसाठी असा व्यवसाय चालू करावा की जेणेकरून महिलांना बाहेर रोजगारासाठी न जाता आपला स्वतःच्या पाया उभा राहतील असा व्यवसाय चालू करून द्यावा.